नमस्कार माऊलींनो, आजचा हा व्हिडिओ सामान्य तर नाहीच आणि सामान्य माहिती देण्यासारखाही नाही। आज मी तुमच्याशी एक माहिती देणाऱ्या व्यक्तीसारखी नाही, तर एका आईच्या नात्याने, एका बहिणीच्या नात्याने अगदी काळजापासून बोलायला आले आहे। जर तुमच्या घरात, तुमच्या नात्यात, शेजारात कोणतीही बहीण किंवा मुलगी सून गरोदर असेल, तर आजचा हा दिवस तिच्या संपूर्ण आयुष्यातील आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या निष्पाप जीवाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरू शकतो। येत्या 12 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्यातील अतिशय पवित्र मानली जाणारी हरियाली अमावस्या आहे। पण याच हरियाली अमावस्येच्या रात्री विज्ञानासाठी केवळ एक खगोलीय घटना असणारे आहे, पण आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक मान्यतेनुसार अतिशय भयानक असणारे या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे। विचार करा माऊलींनो, 9 महिने तुम्ही ज्या बाळाला स्वतःच्या रक्ताचे पाणी करून पोटात वाढवताय, ज्याच्या पहिल्या किंकाळीची, ज्याच्या पहिल्या स्पर्शाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय, जर तुमच्या केवळ एका रात्रीच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे त्या बाळाच्या आरोग्यावर, त्याच्या शरीरावर आयुष्यभराचा डाग लागला, तर तुम्ही स्वतःला कधीही माफ करू शकाल का? जुनी जाणती माणसे उगाच म्हणत नाहीत की ग्रहणाची काळी सावली सुद्धा गर्भाला सोसवत नाही। शास्त्रामध्ये हरियाली अमावस्येच्या या रात्री लागणाऱ्या ग्रहणाला अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मानले गेले आहे, कारण या काळात निसर्गात प्रचंड नकारात्मक पसरते। हे ग्रहण नेमके कधी सुरू होणार आहे ते अगदी कान देऊन ऐका आणि मनावर कोरून ठेवा। मी हा व्हिडिओ येणाऱ्या अमावस्या यायच्या आधीच बनवला आहे बहिणींनो, कारण मी तुम्हाला ही पूर्ण गोष्ट समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, कारण 12 ऑगस्टच्या रात्री ठीक 9:04 या ग्रहणाला सुरुवात होणार आहे। तिथून पुढे रात्री 11:16 हे ग्रहण आपल्या सर्वोच्च शिखरावर असेल, म्हणजेच त्या काळात सर्वात जास्त धोका असेल, आणि मध्यरात्री 1:28 हे ग्रहण संपेल। आता काही लोक म्हणतील की हे ग्रहण तर रात्रीच लागत आहे आणि ते भारतात थेट डोळ्यांनी दिसणार नाही, मग काळजी का करायची? तर विज्ञानाचे नियम वेगळे असतात माऊलींनो, पण ज्योतिषशास्त्र आणि आपल्या सनातन परंपरेनुसार जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात ना, तेव्हा ब्रह्मांडातून अशा काही अदृश्य, नकारात्मक आणि अत्यंत घातक लहरी सुटतात, ज्या तुमच्या घराच्या भिंती, खिडक्या भेदून थेट आत येऊ शकतात। गरोदर महिलेचे शरीर या 9 महिन्याच्या काळात अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते, त्यामुळे या अदृश्य किरणांचा थेट परिणाम तिच्या गर्भावर होऊ शकतो। म्हणजेच रात्री 9:04 पासून ते मध्यरात्री 1:28 पर्यंतचा हा 4.5 तासाचा काळ तुमच्यासाठी एका अग्निपरीक्षेसारखा आहे। या 4.5 तासांच्या काळात गरोदर मातांनी कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत ते आता खूप शांतपणे समजून घ्या, कारण यातली एकही चूक तुमच्या बाळाला आयुष्यभरचे अपंगत्व किंवा दुःख देऊ शकते। ग्रहण काळात गरोदर महिलांनी चाकू, कात्री, सुई किंवा अगदी नखे कापण्याचे नेल कटर यासारख्या कोणत्याही धारदार किंवा अणकुचीदार वस्तूंना स्पर्शही करायचा नाही। आपल्याकडे पूर्वापार चालत असलेली मान्यता आहे की जर ग्रहण काळात गरोदर स्त्रीने काही कापले तर गर्भातील बाळाचे अवयव किंवा ओठ कापले जाऊ शकतात, ज्याला आपण ग्रहणाचा डाग म्हणतो। त्याचप्रमाणे या 4.5 तासात अन्न शिजवणे आणि अन्न खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते। ग्रहणाच्या घातक किरणांमुळे या काळात तयार केलेले किंवा उघडे राहिलेले अन्न विषारी होते। जर तुम्हाला खूप जास्त भूक किंवा तहान लागत असेल, तर ग्रहण सुरू होण्यापूर्वीच, म्हणजे रात्री 9च्या आधीच सर्व खाण्याच्या पदार्थांमध्ये आणि पिण्याच्या पाण्यात तुळशीचे पाने टाकून ठेवा, कारण तुळशीमध्ये नैसर्गिकरित्या किरणोत्सर्ग रोखण्याचे अफाट गुणधर्म असतात। ग्रहण काळात कपडे शिवणे
विणणे किंवा ओले कपडे हाताने पिळणे या गोष्टीही पूर्णपणे बंद करा, कारण यामुळे बाळाच्या नसांवर ताण येऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्याची पद्धत. ग्रहण सुरू असताना गरोदर स्त्रीने पाठीवर किंवा पोटावर अस्ताव्यस्त झोपू नये. हात पाय दुमडून बसू नये. शक्यतो सरळ रेषेत किंवा डाव्या कुशीवर शांतपणे बसावे किंवा विश्रांती घ्यावी. खिडक्यांना जाड पडदे लावा, जेणेकरून बाहेरचा अंधार किंवा ग्रहणाची कोणतीही किरणे तुमच्या खोलीत प्रवेश करणार नाहीत. आणि चुकूनही घराबाहेर पाऊल टाकू नका, कारण ती काळी सावली तुमच्या बाळासाठी थेट संकट ठरू शकते. आता या कठीण काळात स्वतःचे आणि बाळाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे ते सुद्धा नीट ऐका, कारण ग्रहण सुरू होण्यापूर्वीच गरोदर महिलेने आपल्या संपूर्ण पोटावर गेरूचा म्हणजेच लाल मातीचा किंवा चंदनाचा लेप लावावा. हा लेप एका नैसर्गिक आणि आध्यात्मिक संरक्षणात्मक कवचासारखे काम करतो, जो बाहेरून येणाऱ्या नकारात्मक लहरींना तुमच्या गर्भापर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. हा 4.5 तासाचा काळ भीतीमध्ये किंवा मोबाईलवर रील बघण्यात घालवण्यापेक्षा पूर्णपणे भक्तीमध्ये घालवा. तुमच्या खोलीत शांतपणे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, महामृत्युंजय मंत्र किंवा संतान गोपाल मंत्राचा जप करा. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसतील तर मोबाईलवर किंवा टीव्हीवर संत आवाजात हे मंत्र लावून ठेवा. यामुळे तुमच्या संपूर्ण खोलीत आणि तुमच्या मनात एक अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, जी तुमच्या बाळाच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करेल. जसे मध्यरात्री 1:28 ग्रहण संपेल, तसे गरोदर महिलेने आणि घरातील सर्व इतर सदस्यांनी स्वच्छ आंघोळ करावी. संपूर्ण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घर शुद्ध करून घ्यावे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्टच्या सकाळी हरियाली अमावस्येचे महात्म्य म्हणून एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्न, धान्य किंवा कपड्यांचे दान करावे. यामुळे ग्रहणाचे सर्व दोष नष्ट होतात. माऊलींनो, जरा शांत डोक्याने विचार करा. जेव्हा 9 महिन्याच्या हा अत्यंत कठीण आणि वेदनादायी प्रवास संपेल आणि ते 9 महिन्याचे लहानसे निष्पाप बाळ जेव्हा पहिल्यांदा तुमच्या कुशीत येईल, तेव्हा ते स्वतःच्या इवलेशा छोट्या छोट्या बोटाने तुमचा पदर पकडेल आणि तुमच्याकडे बघून एक गोड हसू देईल. तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा, तुमच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा होईल. पण देवा न करो, जर आपल्या एका रात्रीच्या आळसामुळे, थोड्याशा दुर्लक्षामुळे किंवा अंधश्रद्धा आहे म्हणून केलेल्या अवहेलनेमुळे ज्या जीवाला काही त्रास झाला, तर येणाऱ्या प्रत्येक दिवस आपल्याला टोचत राहील. आजचे आधुनिक जग, शिकलेली माणसे या गोष्टींना हसतील. विज्ञान म्हणेल की भारतात ग्रहण दिसत नाही, तर काळजी कशाला. पण मी तुम्हाला एक मोठ्या बहिणीच्या नात्याने विचारते, आपल्या पोटच्या बाळाच्या सुरक्षितेसाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जर आपण एका रात्रीत काही नियम पाळले तर आपले काय नुकसान होणार आहे? जर नियमाचे पालन केल्याने आपले बाळ सुरक्षित राहणार असेल, तर ती जोखीम आपण कशासाठी घ्यायची? ते निष्पाप बाळ अजून या जगात आलेलं नाही. ते स्वतःचे रक्षण स्वतः करू शकत नाही. त्याच्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी या निसर्गाने, या विधात्याने जगातील सर्वात पवित्र व्यक्तीवर म्हणजेच एका आईवर सोपवली आहे. एका आईच्या प्रार्थनेत, तिच्या माऊलीच्या मायेत इतकी ताकद असते की यमराजालाही दारातून परत पाठवू शकते. मग या ग्रहांची काय ताकद की ती तुमच्या बाळाचे वाकडे करू शकेल. हा व्हिडिओ फक्त स्वतः बघून सोडून देऊ नका. माऊलींनो, तुमच्या ओळखीत, नात्यात, घरातील प्रत्येक गरोदर महिलेपर्यंत, तुमच्या मैत्रिणीपर्यंत, त्यांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ आताच शेअर करा, कारण तुमचे एक शेअरिंग एका निष्पाप बाळाचे आयुष्य सुंदर बनवू शकते आणि एका संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराच्या दुःखातून वाचवू शकते. कमेंट बॉक्समध्ये आपल्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी ओम नमः शिवाय किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. देव तुमच्या बाळाला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि बुद्धी देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा.